नमस्कार, मी अमित बजाज. दिवाळी सांज कार्यक्रमात जाऊ कवितेच्या गावा ही काव्य मैफिल बहरली. लोकाधिकार न्यूजचे नांदेड प्रतिनिधी यांनी पाठवलेला वृत्तांत. शुक्रवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी बंदा घाटच्या तीरावर अत्यंत रम्य अशा काव्यपोषक वातावरणात दिवाळी सांज या कार्यक्रमात जाऊ कवितेच्या गावा ही कवी बापू दासरी यांची निर्मिती व संकल्पना असलेली काव्य मैफिल खूपच रंगली. नांदेड हे तसं कवितेचं गाव. देल महाजन, वाराकांत, आपल्याला माहिती आहे की बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात हे गाणं अगदी मन लावून ऐकतो. पण ते गाणं लिहिलंय कुणी? नांदेडच्या माणसाने लिहिलं. वाराकांत आकाशवाणीवर ते जेव्हा कार्यक्रम अधिकारी होते तेव्हा त्यांनी लिहिलेलं हे गीत अजरामर गीत, मराठवाडा गीत आपण सगळे ऐकतो. श्री लक्ष्मीकांतजी तांबोळी त्या पिढीपासून ते आजपर्यंत कवितेचा अव्याहत प्रवास हा चालू आहे. तुझं कळले का रे मी आले, प्राजक्ता परी भाव लाजरे तुझिया पथात गळाले. तुझं कळले का रे मी आले ही कविता अभ्यासक्रमामध्ये होती. ती लिहिली होती कोणी? तर वाराकांतांनी. कविता म्हणजे काय? कविता एक अनाहूत नाद. कविता म्हणजे एक अनाहूत नाद, आल्हाद अन उर्मी देणारी विधा आहे. आपण जन्म घेईपर्यंत गर्भात हृदयाचे ठोके चालू असतात, पण बाहेर येऊन पहिला श्वास घेतल्यानंतर श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरू होते आणि नादासह आपण या जगात अवतरतो. नाद लय ही जन्मापासून, त्या क्षणापासून ते अगदी अंतापर्यंत तूही सुखदाता तूही दुःखहारी हे गाणं लावून आपल्याला अंत्यविधी मध्ये सुद्धा संगीत देऊन, म्हणजे तो नाद जन्मापासून मृत्यूपर्यंत ही कविता आपल्या सोबत असते, सोबत करीत असते. विठ्ठल हा शब्द जेव्हा आपण पांडुरंगाच्या साठी वापरतो तर त्यातला ठल ह्या शब्दाचा ठोका म्हणजे तिथे सुद्धा नाद आहे. हा अनाहूत नाद सर्वांच्या जीवनामध्ये प्रत्येकासोबत राहत असतो आणि त्यामध्ये एक लय दडलेली असते. म्हणून तर पद्य आणि गद्य असे दोन भाग आहेत. गद्याला लय नसते, पण पद्य म्हटलं की कविता, आणि कवितेला एक लय असते. मालगुंडे येथील केशवसुतांचं स्मारक आपण बघितलं असेल. त्यानंतर आपण जेव्हा संत तुकारामांचं दर्शन घेतो देहूला जाऊन, तर तिथे गाथेचं मंदिर आहे. मला वाटतं जगातलं ते एकमेव कवितेचं मंदिर असावं की जिथे आपण माथा टेकल्यानंतर आपले डोळे भरून येतात. आपण प्रत्येक जण कवितेवर अनाहूत प्रेम करत असतो. मग कविता सुचते कशी, असा प्रश्न जेव्हा संजीवनी मराठे यांना विचारला तर त्या असं म्हणतात, अचानक जनी प्रगटते मनातली उर्वशी, अचानक जनी प्रगटते मनातली उर्वशी, मी न कुणाला सांगा याची कविता सुचते कशी, मी न कुणाला सांगा याची कविता सुचते कशी. पण आज या कार्यक्रमात जे कवी इथे उपस्थित आहेत ते कविता कशी सुचते हे सुद्धा सांगणार आहेत. सहसा हे गुज कोणी सांगत नसतं. तसं कवीला परकाया प्रवेशाची मुभा आहे. दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर ते आपलं आहे, किंवा दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याची खुशी, दुसऱ्याचं चैतन्य, दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याचं समाधान हे पाहिल्याबरोबर आपलंच आहे ते असं समजून सुद्धा कवी कविता लिहित असतो. म्हणजे या सुख दुःखाच्या जगडव्याळ चक्रव्यूहात कवीचं अंतर्मन जी नोंद करत जातं, कवीच्या अंतर्मनात ज्या लहरी उत्पन्न होतात त्यातून जे शब्द अवतरतात त्याला आपण कविता असं म्हणतो. तर आपण आता या कार्यक्रमामध्ये देवीदास फुलारी सरांना पहिल्यांदा मी या ठिकाणी माईक सुपूर्द करतो आणि त्यांना या कार्यक्रमाबद्दल बोलतं करतो. आदरणीय देवीदास फुलारी. रसिका हो, नमस्कार. समोर रसिकांची ही गर्दी पाहतोय मी. रसिक मायबाप समोर बसलेले आहेत आणि कुठल्याही कवीला भारावून टाकणारी ही गोष्ट आहे. कवी संमेलनात एवढी गर्दी नसते. कवी आत्ममग्न असतो, कवी आपणाशी स्वतः संवाद साधत असतो. पण आज पाडव्याच्या दिवशी
कवींना ऐकायला एवढी मोठी गर्दी झालेली आहे. ज्या कोणी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलंय ते आमचे मित्र लक्ष्मण संगेवार, बंडेवार, विजय जोशी सगळे उपस्थित आहेत. ते आणि त्यांची टीम, प्रशासन या सगळ्यांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करून आजच्या मैफलीला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी मी थोडंसं औद्धत्य करतो. देवीदास फुलारी सरांचा परिचय आपल्या सर्वांना आहेच. उजेडाला वेगळा परिचय द्यायची गरज नाही, पण एक सोपस्कार म्हणून मी त्यांच्याबद्दल एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयामध्ये, अनेक स्नेहसंमेलनामध्ये, अनेक ठिकाणी ते व्याख्याते म्हणून जातात. त्यांचं 5 आऱ्याचं चाक ही गाजलेली कादंबरी, ज्याच्यावर अनेक ठिकाणी परिसंवाद झाले, चर्चा होतात. त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. हे जरी सगळं असलं तरी प्रामुख्याने ते कवी आहेत. आणि कवी असल्यामुळे प्रत्येक जाणीवा, मग ते गद्य असो की पद्य, कादंबरीचं लिखाण असो, त्यांच्या अतिशय जागृत असतात. आणि एकदा आपण त्यांच्या स्वागतासाठी सगळ्यांनी जोरदार करतलध्वनी, टाळ्या वाजवाव्या ही विनंती. चला तर सुरुवात करूया. आणि कुणी गंभीरपणे बसायचं नाही. कविता हा प्रकार गंभीर जरी असला तरी तुमच्यासमोर एवढ्या गंभीर कविता मी घेऊन येणार नाही. छान मोकळीपणे बसा. साधारणतः 1 तासभराची आपल्याला चांगली मैफल करायची आहे. मी 2 दिवसापासून इथं पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचे रसिक इथं गोळा झालेले आहेत. काही फोटो सेशनसाठी येतात, पाठीमागून जाऊन काही फोटो वगैरे काढतात. काही लोक आपसात गप्पा करत असतात, जसं काही वर्षानुवर्षापासून त्यांची भेटच झाली नाही, आजच भेट झालेली आहे. पण काही श्रोते आणि काही रसिक असे कार्यक्रमात खऱ्या अर्थानं ये रधीचे ते रधी असं जे संत माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, त्या अर्थानं एकाग्रपणे मंत्रमुग्ध होऊन खऱ्या मैफलीला प्रतिसाद देतात. जे खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध होऊन इथल्या प्रत्येक स्वराला, शब्दाला मानवंदना देतात आणि एकरूप होतात, त्या सगळ्या रसिकतेला मी अतिशय नम्रपणे अभिवादन करतो. जे फोटो सेशन करतात, जे आपसात गप्पा करतात, त्यांच्याविषयी पण राग नाही, याच्यासाठी राग नाही. पंढरीची वारी गेल्यावर हौसे नवसे गवसे सगळेच असतात. त्यामुळे ही पंढरीची वारी आहे. त्यामुळं हा आनंद घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. मागच्या वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षामध्ये फार मोठ्या संकटातून, अंधारातून आपण प्रवेश केला आणि आज उजेडाच्या ह्या सणामध्ये एकत्र आलेलो आहेत. परमेश्वराची कृपा आहे की आता हे संकट दूर झालेलं आहे. बरेच मित्र म्हणतात की काय असते कविता. बापून फार छान उदाहरण देऊन आता सांगितलेलं आहे. काही काही कवितेच्या विरोधात एवढे असतात आणि एवढे सुमार आणि सवंग विनोद करतात, ते सांगत बसत नाही. पण आमचा एक मित्र आहे, तो म्हणतो की बाबा मी दिवाळी अंक हाती घेतो. दिवाळी अंक हाती घेतल्यावर कवितेची जी पानं आहेत ती पानं एकदाच उलटून टाकतो आणि पुढं वाचायला जातो. मी म्हणलो का रे बाबा, तर काय म्हणे ते कविता काय आमच्या याचा विषय नाही. तो मलाच विचारत होता काय तुम्हाला कविता आनंद देते. मी त्याला सांगितलं, रस्त्यानं आपण चाललेलो आहे आणि माझ्या पायात कुठलंही वाहन नाही, चप्पल नाही, बूट नाही आणि खडा टोचल्याबरोबर मला खूप वाईट वाटतं की माझी परिस्थिती एवढी हलाखीची आहे की मी रस्त्यानं चाललोय आणि माझ्या पायात वाहन नाही, एक खडा टोचतो आणि त्याच्या मला वेदना होतात. पण ही पद्धतशीरपणे मी विसरतो की रस्त्याच्या बाजूला एक माणूस बसलेला आहे भीक मागत आणि त्याला दोन्ही पाय नाहीत. मला चप्पल नाही म्हणून मला दुःख आहे, मला पायात काही वाहन नाही म्हणून दुःख आहे, पण ज्याला पायच नाही काय. मी चालत होतो रस्त्याने अनवानी, डोळ्यात माझ्या म्हणून आले पाणी. मी चालत होतो रस्त्याने अनवानी, डोळ्यात माझ्या म्हणून आले पाणी. संपलेच रडणे माझे जेव्हा तो मज दिसला, शेजारी माणूस बसला पायच नव्हते त्याला. कविता ही असते तेव्हा आपलं दुःख विसरायला लावते ही कविता. आमचे मभा चव्हाण नावाचा एक फार मोठा कवी आहे, गझलकार, आता बापूच्या जातकुळीचे आहे ते. तर तो म्हणतो की मस्तकातल्या आगीने मला कितीदा जाळले, मस्तकातल्या आगीने मला कितीदा जाळले, झोपेतून मध्यरात्री किती वेळा उठविले. अशा आगीतून मला कवितेने वाचवले आणि फुलांच्या घरात पहा आणून ठेविले. फुलांच्या घरात पहा आणून ठेविले. या फुलांच्या घरात आपण सगळेजण
शब्दांच्या अक्षरांच्या फुलामध्ये आपण सहभागी झालेले आहेत. तुमच्या या रसिकतेला मी अभिवादन करतो. आणि आजच्या कवी संमेलनाचं, आजच्या जाऊ कवितेच्या गावा या मैफलीचं एक सूत्र आहे, तुकोबा ते तुकोबा. आपल्याकडे संतांची मांदियाळी आहे. ज्ञानदेवे रचिला बाया तुका झाला असे कळस, त्यात सगळे संत येतात. पण कवितेतला खरा आमचा बाप माणूस कोण असेल तर तुकोबा आहे. म्हणून आपण ही जी मैफल आहे याची जाऊ कवितेच्या गावा, तुकोबा ते तुकोबा, त्यातही तुकोबाच्या कवितेनं सुरुवात होईल. बापू दासरे हे यांची स्वतःची स्वरचित तुकोबाची कविता सादर करतील. आणि याचा जो समारोप होणार आहे या मैफलीचा, ती मी एक तुकोबाची कविता घेऊन, एक अभंग घेऊन सादर करेल. मी बापू दासरेंना यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कवितेची निर्मिती प्रक्रिया, तुकोबाची कविता तुम्हाला कशी सुचली, असा एक रसिकांशी संवाद साधत तुकोबाची कविता सादर करावी. बापू दासरे. धन्यवाद सर. गाथा मंदिर पाहायला देहूला गेलो होतो आणि त्या गाथा मंदिरात प्रत्येक अभंगाची अक्षरे आणि त्याचं मंदिर पाहिल्यानंतर माझं मन भरून आलं. आणि मला एक अभंग वृत्तातच, छोट्या अभंगामध्ये एक कविता सुचली. कविता म्हणजे असते काय, आकाशाला फुटतात पाय, किंवा इथे गोदावरीच्या काठावर आपण बसलेलो आहोत तर कविता म्हणजे काय, आकाशाला फुटतात पाय. दुसरं, हे जे कवी मंडळी इथे विराजमान आहेत त्यांच्याकडे कविता आहे म्हणूनच ते इथे विराजमान होऊ शकले, नाही तर आम्हाला तिकडे बसावं लागलं असतं. कविता ही अशी ऐश्वर्य संपन्न करते समोरच्या माणसाला. कवितेने मज काय नाही दिले, कवितेने मज काय नाही दिले, बहीण दिली भाऊ दिले, घर ठाण मांडून बसल्या दुःखाला घराबाहेर हकलून दिले. कवितेने मज काय नाही दिले, बहीण दिली भाऊ दिले, ठाण मांडून बसल्या दुःखाला घराबाहेर हकलून दिले, असं सामर्थ्य कवितेमध्ये आहे. तर गाथा मंदिरामध्ये गेल्यानंतर मला जी कविता सुचली तो अभंग मी आपल्या सेवेत सादर समर्पित करतो. वा. इंद्रायणी शोधे अभंगाचे अर्थ. गाथा मध्ये बुडून राहिल्यावर काय झालं तर इंद्रायणीनं तुकारामाचे अभंग वाचले असं मला वाटलं. इंद्रायणी शोधे अभंगाचे अर्थ, चक्रव्यूही स्वार्थ संसाराचा, तुकयाची वही असे वेद गंगा, तुकयाची वही असे वेद गंगा, म्हणून या अभंगा साठविले. वा. कवितेस कुणी मिटवू न शके, कवितेस कुणी मिटवू न शके, झटून या थके अरसिक. ओरडला तुका गावले गावले, ओरडला तुका गावले गावले, साक्षात सावळे विश्वरूप. आणि समारोपाचा त्यातल्या ओळी आहेत. उसळली जेव्हा अभंगाची वही, उसळली जेव्हा अभंगाची वही, दिसे दूर सही विठ्ठलाची. वा. दिसे दूर सही विठ्ठलाची. बापू सांगतात दिसे दूर वही विठ्ठलाची. सही सही विठ्ठलाची सही दुरून दिसते. तुकोबा, खरं म्हणजे तुकोबा सांगतात, अरे नीट वागा रे, आम्ही डेप्युटेशनवर आलो होतो, आम्ही आलो याचं कारण अशी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. हा सगळा आर्क बापूच्या अभंगामध्ये येतो, या कवितेमध्ये, रचनेमध्ये येतो. बापू दासरी. अशी ही तुकारामाची कविता. मग जेव्हा मी फुलारी सरांना दाखवली आणि मध्येच इथे एकदा चंद्रकांत कुलकर्णी आले होते, ते म्हणाले की संत तुकाराम चित्रपट झाल्यानंतर तुमची ही कविता माझ्या वाचनात आली, तो भाग वेगळा. आता यानंतर या ठिकाणी सुचिता खल्लाळ मॅडम आहेत. त्यांना जवळजवळ 10-12 पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिंदीचे जे अंक किंवा दैनिक, आपलं पाक्षिक आणि मासिक वार्षिक अंक जे निघतात त्यामध्ये अनुवादनाच्या क्षेत्रात त्यांच्या कविता हिंदी भाषेत अनुवाद होऊन प्रकाशित झालेल्या आहेत. स्त्रीवादी कवितेचा जर आपण विचार केला, स्त्रीवादी कवितेचा जर आपण विचार केला तर या दशकातील स्त्रीवादी कविता लिहिणाऱ्या कवयित्रींच्या यादीत अगदी मानाच्या ठिकाणी सुचिता खल्लाळ मॅडम आहेत. त्या नांदेड जिल्ह्यात. आता हे कसं आहे की आम्ही कुठे नोकरी करतो हे आम्हाला सांगावंसंच वाटत नाही. त्याचं कारण काय की तुमची नजर आमच्याकडे बघण्याची बदलून जाते. पण त्या इथे शिक्षण विभागामध्ये विस्तार अधिकारी आहेत.
शाळेतील मुलांसोबतच मुलांना घडवणारे शिक्षक कसं काम करतात हे तपासण्याचं काम त्या करत असतात. तर मी त्यांना इथे आदरपूर्वक पाचारण करतो आणि त्यांच्याकडे ध्वनिक्षेपक देतो. सुचिताविषयी एक सांगावं लागेल की टाळ्या घेणारे जे कवी असतात, जे मंचे कवी असतात, त्या कवींना रसिक वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर असतो. पण सुचिताची कविता ही आत्ममग्न कवयित्री आहे. ती स्वतःशी संवाद साधत असते, ती आपल्या स्वतःच्या कवितेशी संवाद साधत असते. आणि एक तात्विक किनार सुचिताच्या कवितेला आहे. आज फार भाग्यवान होतो मी की एका गंभीर कवयित्रीला एवढा मोठा रसिक ऐकण्यासाठी इथं उपलब्ध आहे, सुचिता खल्लाळ. तत्पूर्वी कवीच्या अंतःकरणात उठणारे तरंग आणि आपल्या सामान्य माणसाच्या नाहीतरी अपेक्षा तरी काय असतात जगण्याच्या. स्वप्न आपले सोपे साधे, लहानसे घर समोर झाडे. स्वप्न आपले सोपे साधे, लहानसे घर समोर झाडे. पुढे वाहते गोदामाई, अवघे पैठण मागे मागे. असं आपण जगत असतो. अनंत ढवळेंच्या माझे मित्र त्यांच्या या ओळी आहेत. सुचिता खल्लाळ यांच्या सदानिरा आणि हकारा या ई जर्नलमध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांना मी माय गोदे ही कविता त्यांनी या ठिकाणी सादर करावी. या गोदावरी नदीचं आता कवीची दृष्टी, आपण सगळेजण नदी बघतो, पण सुचिता खल्लाळ यांनी नदी बघितल्यानंतर त्यांना नदीबद्दल काय वाटलं, विशेषतः या गोदावरी नदीला बघितल्यावर त्यांना काय वाटलं ते त्यांच्या माय गोदे या कवितेतून आपण ऐकूया. सर्व आदरणीय श्रोत्यांना विनम्रतापूर्वक अभिवादन करते. खरोखरच भारावून जाण्याचा हा क्षण आहे. आपण एवढे जण खचाखच गर्दीने इथे कवितेसाठी जमला आहात आणि पाठीमागे संतपणानं आपल्या पाठीशी उभी आहे ती माय गोदा. संतपणानं ती वाहते आणि अशा आपल्या रसिकांच्या आणि गोदेच्या मध्ये उभे राहून कविता साक्षीभूत करण्याचा हा क्षण अगदी मला भारावून जाण्याचा क्षण वाटतो आहे. आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये एक प्रथा आहे. पौष महिन्याच्या लागत्या अमावस्येला आणि सरत्या अमावस्येला बायका नदीमध्ये स्नान करतात. गोदेलाच गंगा म्हणतात. गंगेत स्नान करतात आणि ओले त्यानं गंगेतल्या वाळूचा महादेव करतात, तिथे तयार करतात. बेलफूल वाहून तिची पूजा करतात आणि गंगेची ओटी भरतात. अर्थातच गोदेची ओटी भरतात. मग हा क्षण मला खूप भारावून गेला आणि ही माय गोदा ह्या सगळ्या माय बहिणींची खरोखर सखी वाटली मला. निसर्गाचं ते रूप आहेच, पण त्याहूनही मायबाईची ती एक जिवलग मैत्रीण आहे असं मला वाटलं. कवितेचं शीर्षक आहे एकमेकींची गोष्ट. कदाचित सगळ्या माय बहिणी या गोदेला आपली सखी समजून काहीतरी गोष्ट सांगत असाव्यात. माय गोदे, माय गोदे, तू करशील काही खुलासे वाहिल्या काळाचे आणि चुकल्या गोष्टींचे. म्हणून सरत्या पौषातल्या एका पहाटे नाक चिमटीत धरून मी मारल्या 3 डुबक्या तुझ्यात. डुबुक 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 काढला बुचकाळून त्रिवार पाप संभवी सवस्त्र जन्म उण्यापुऱ्या 37 श्रावणांसह. तुझ्याच पात्रातली पसाभर वाळू घेऊन प्रतिष्ठापित केलं शिवलिंग आणि जटेतली गंगा. पुजलं ओले त्यानं, भरली तुझी ओटी खणा नारळानं. निथळत्या देहानं सोडले दिव्यांचे 7 तराफे हेलकावत्या प्रवाहात. वाहिलं तुझ्याच ओंजळभर पाण्याचं अर्घ्य तुला. केला मनोभावे नमस्कार नाकासमोर तळवे जोडून. की तू करशील काही खुलासे उगमापासून वाहत आल्या विदीर्ण शतकांचे. म्हणून की तू करशील काही खुलासे उगमापासून वाहत आल्या विदीर्ण शतकांचे. म्हणून माये सांग कशी जगली इथली माणसं भाषेच्या उगमापूर्वी. सांग वाऱ्याचा आणि मातीचा मूळ इतिहास. उतारावरून निचरा होत आलेल्या तेव्हापासूनच्या गोष्टी, अनादी अंधाराच्या आणि सूर्याच्या पहिल्या किरणाच्याही. इसवी सन नसलेल्या काळाचा तोंडवळा, मुळापासून शेंड्यापर्यंत झाड उभारलं तो मधला अवकाश. तू वाहिलीस 2 काठ घेऊन तो अपरंपार मुलूक. आधीपासून तर पडून होता हा पसारा हे तपशील. आधीपासून तर पडून होता हा पसारा हे तपशील. तू देत गेलीस संदर्भ. वसत गेल्या वस्त्या, शेत आणि माणसांची पिलावळ.
तू ओढलीस एक रेघ स्वतःला ओणवून आणि घडला भुईचा भूगोल, मातीचा इतिहास. कितीक चंद्रकोरी उगवल्या आणि मावळल्या तुझ्या काठावर, कितीक चंद्रकोरी उगवल्या आणि मावळल्या तुझ्या काठावर, कितीकांनी रिचवल्या अर्घ्याच्या ओंजळी, कितीक शतकं वितळत ओघळली तुझ्या प्रवाहात. उगमाच्या क्षणा इतकीच नववी कोरी तू, उगमाच्या क्षणा इतकीच नववी कोरी तू. आम्ही मात्र विसरून गेलो आहे उगमाचं, जगण्याचं नवकोरेपण. नकोसं होतं हे सक्तीचं ओघळणं. साचत जातं किती दिवसांचं, किती रात्रींचं, किती प्रहरांचं वाहणं तुंबलंय आतात. माय गोदे, एकतर तू वाहिलीस, नाहीतर आटून कोरडी ठक्क पडलीस. माय गोदे, एकतर तू वाहिलीस, नाहीतर आटून कोरडी ठक्क पडलीस, पण साचली नाहीस कधीच. दरी आणि डोंगरांच्या, पठार आणि मैदानांच्या आकार सुलभ हेलकाव्यांवर जीवाच्या आकांतानं ओढत नेलस आपल्यातल्या प्रवाहाला. तेव्हा नेमकं काय खुणावत होतं तुला? तहानेसाठी पाणी की पाण्यासाठी तहान? गे मूळ माये, गे मूळ माये, टिपून ठेवू दे तुझ्या विवस्त्र मौनाचा मूळ ध्वनी. स्थळ, काळ, कारण, परिस्थितीवर मारू दे एक निळी ओघवती रेघ. लोकांताच्या घाटावरून आतवर उतरत जाणाऱ्या पायऱ्यांशी मलाही रचू दे माझ्या एकांताचं देऊळ. जिथं सांगायला घेऊ आपण एकमेकींना एकमेकींची अनावृत्त गोष्ट, वाहण्याची, आटण्याची आणि साचण्याची ही. अशाच सरत्या पंशातल्या एका धुक्याच्या पहाटे, अशाच सरत्या पंशातल्या एका धुक्याच्या पहाटे. धन्यवाद. सुंदर. एक अंतर्मनात प्रत्येक रसिकाला मुग्ध करणारी कविता सुचिता खल्लाळ यांनी या ठिकाणी सादर केली. ज्या नदीच्या तीरावर आपण बसलो त्या नदीशी केलेला संवाद, तिच्याशी केलेला वार्तालाप आणि तिला केलेली विनवणी ही त्यांच्या कवितेतून आपण ऐकली. आता मी देवीदास फुलारी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांची कविता रसिकांसमोर ठेवावी. अरुणा ढेरे यांची एक फार सुंदर कविता आहे. त्या निर्मितीविषयी बोलतात, आपल्या कवितेविषयी. गोदामाय ही एक महिला आहे, एक स्त्री आहे, एक सखी आहे, एक आपली आई आहे. म्हणून सुचितानं आपला एक गोदामायशी संवाद कवितेतून साधला. तर आपल्या कवितेविषयी अरुणा ढेरे फार छान संवाद साधतात. त्या म्हणतात, प्रेमाची तहान असो गळ्यात आणि डोळ्यात पाऊस. प्रेमाची तहान असो गळ्यात आणि डोळ्यात पाऊस. हृदयाला हृदय भेटो संवादा करता आणि आत्मा मागत फिरणाऱ्या भनंग अर्था नाही आपले म्हणून जवळ घेऊ माझी कविता. अर्थानं अर्थ फिरू लागलेले आहेत मोकाट. त्या मोकाट अर्थांना माझ्या शब्दांनी, माझ्या कवितेने जवळ घ्यावं आणि त्याला शब्दरूप द्यावं, अक्षररूप द्यावं. कशी होते कवितेची निर्मिती? एक छोटीशी कविता आहे, त्यातला प्रसंग सांगतो निर्मितीविषयी. खरं म्हणजे कवितेचं असं काही वर्कशॉप नसतं काही की कविता कशी जन्मते वगैरे सांगायचा, पण आपल्या आपल्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतोय. झालं काय, सायंकाळची वेळ होती, बहुधा अमावस्याची वेळ, अमावस्याचा दिवस असेल, रात्र असेल. साधारणतः गजानन महाराजच्या मंदिराच्या पलीकडे रोडवर मी संध्याकाळी फिरत होतो. हीच वेळ होती, 7:30-8 वाजले असतील. आणि त्या फिरत गेलो आणि तिथल्या पुलावर बसलो. पावसाळ्याचे दिवस होते आणि कडाडून विजा चमकू लागल्या. काळशार ढग भरून आले, आभाळ भरून आलं. सोसाट्याचा वारा सुटला आणि एकदम लाईट गेली. लाईट गेल्यावर मला समोरचं काही दिसेना. काळा कुठ्ठ अंधार समोर दिसत होता आणि मी इकडे तिकडे पाहत होतो. आता जायचं कसं? परत जायचंय गजानन महाराजच्या मंदिराकडून आपल्या शहरात जायचंय. म्हटलं थोडा वेळ वाट बघू, लाईट येईल. पण लाईट काही आली नाही. पण मला कविता सुचली. काय होती कविता? अल्पाक्षरी कविता. ही कविता जेव्हा मी वाचतो किंवा ही कविता जेव्हा मी ही प्रकाशित झाली तेव्हा त्या कवितेचं शीर्षक आहे निमिष. निमिष असतो केवढा आणि केवढे तयाचे गाणे. निमिष असतो केवढा आणि केवढे तयाचे गाणे. दिक्कालातून येती धावत वेदांताची दाणे.
कविता संपली. आता निर्मिती कशी आहे की काळा कुट्ट अंधार पडलेला आहे, मला काही समोर दिसत नाही. एवढ्यामध्ये विजा चमकू लागलेल्या आहेत. एक वीज चमकली आणि चमकल्याबरोबर एका क्षणामध्ये एक निमिषभर सगळी सृष्टी प्रकाशमान झाली. मला समोर लिंबाचं झाड दिसू लागलं, मला रस्ता दिसू लागला, मला मंदिर दिसू लागलं. पण हे किती वेळ? जोपर्यंत सौदामिनीचा आविष्कार झाला, क्षणभर, निमिषभर सगळी सृष्टी प्रकाशमान झाली, वीज चमकली आणि मला सगळं दिसू लागलं. आणि तो निमिष संपला की पुन्हा काळा कुट्ट अंधार. मी कविता लिहिली, निमिष असतो केवडा आनिक केवडे तयाचे गाणे, धिक्कालातून येती धावत वेदांताची दाणे. मी तुम्हाला आता कवितेची निर्मिती प्रक्रिया सांगितली. पुढचा किस्सा फार महत्वाचा आहे. निर्मल साहित्य शोभा दिवाळी अंकात ही माझी कविता प्रकाश झाली. आणि माझा एक जवळचा मित्र जो कवितेचा नेहमीच तिरस्कार करत आलेला आहे, पण त्याच्या हातात दिवाळी अंक पजला. म्हणला आपल्याला कविता भीतीच काही नातं नाही, पण देविदास फुलारीची कविता आहे, वाचू म्हणून त्यांनी ती कविता वाचली. आणि मला त्याचा फोन आला. तर म्हणाला तुझी कविता वाचली, 2 कारणासाठी वाचली. एक तुझी म्हणून वाचली आणि ती फार छोटी आहे म्हणून वाचली. मी म्हणलं कुठली कविता? ते म्हणले निर्मल साहित्य शोभा दिवाळी अंकामध्ये आहे, निमिष असतो केवडा आनिक केवडे तयाचे गाणे, धिक्कालातून येती धावत वेदांताची दाणे. मला खूप आनंद झाला. म्हणजे कवितेचा तिरस्कार करणारा माणूस रसिक आज आपल्या कवितेची तारीफ करतो. तर त्यानं मला विचारलं ही कविता तुला सुचली कशी ते सांग. मी थोडीशी गंमत केली. म्हणलं मी ही कविता कशी सुचली मी तुला नंतर सांगेल, या कवितेचा तुला अर्थ काय कळला ते मला सांग. आणि त्यानं जो अर्थ सांगितला रसिक हो, आज तुमच्या समोर सांगताना मला आनंद होईल. तो म्हणाला तुला कशी सुचली मला माहिती नाही, पण ही कविता वाचल्यावर मला चार्ली चॅप्लिनची आठवण झाली. मला संदर्भ लागेना ह्या कवितेचा आणि चार्ली चॅप्लिनचा काय संबंध आहे. ते मला कवितेचं शीर्षक काय तुझ्या, निमिष, एक क्षणभर. तर तो म्हणाला चार्ली चॅप्लिन जेव्हा लहान होता तेव्हा त्याच्याकडे एवढं दारिद्र्य होतं की अश्वत्थाम्याला जसं पिठामध्ये पाणी टाकून दूध समजून द्यायचे, तसा हा आपला चार्ली चॅप्लिन आपल्या आईला दूध मागायचा. आई धुनी भांडी करत असे लोकांकडे. दारिद्र्य एवढं होतं तर चार्ली चॅप्लिनला दूध सुद्धा मिळत नव्हतं. तेव्हा त्याची आई पिठामध्ये पाणी टाकून बाळा हे दूध आहे म्हणून पी म्हणून सांगायची. तो प्यायचा आणि हळूहळू हा प्रवास संपला आणि एक दिवस जागतिक कीर्तीचा कलाकार म्हणून चार्ली चॅप्लिन झाला. त्याला वाटलं आपल्या आईनं फार खस्ता खाल्लेल्या आहेत, धुनी भांडी करून आपल्याला मोठं केलंय, शिकवलंय. आज मी जागतिक कीर्तीचा कलाकार आहे, मी आईसाठी एक फार मोठा बंगला बांधेल. आणि त्यानं बंगला बांधण्याचं काम सुरू केलं. बंगला मोठा बांधला. आईच्या दिमतीला नौकर चाकर गाडी घोडे सगळं वैभव पायाशी लोणन घेऊ लागलं. आणि ह्या बंगल्यामध्ये आईला घेऊन जाणार, पण चार्ली चॅप्लिनचं दुर्दैव असं की आई ठार वेडी झाली. आईला काही समजत नव्हतं. अशा ठार वेडी झालेल्या आईला तो त्या बंगल्यात घेऊन गेला आणि वेडी झाली असल्यामुळे तिला रात्रभर झोप येत नसे. हा कार्यक्रम करून येत असे चार्ली चॅप्लिन उत्तर रात्री, कधीतरी रात्री 1-2 वाजता. आणि आल्याबरोबर आई झोपत नसे, वेडी झाल्यामुळं आल्याबरोबर तो आपलं डोकं आईच्या पायावर ठेवत असे. आणि आई एक क्षणभर का होईना, निमिषभर का होईना, आपलं वेडेपण विसरून त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद द्यायची. वात्सल्यामध्ये एवढी ताकद आहे की वेडेपण विसरून जावं. आणि एक निमिषभर ती आपलं वेडेपण विसरायची आणि त्याला आशीर्वाद द्यायची. आणि मग ती रात्रभर त्या बंगल्यामध्ये भटकायची. तो जो निमिष आहे, वात्सल्यात एवढी जी ताकद आहे, वेडेपण विसरून एक क्षणभर का होईना त्याच्या मस्तकावर हात ठेवायची, तो जो निमिष आहे, निमिष असतो केवडा आणि केवडे तयाचे गाणे, धिक्कालातून येती धावत वेदांताची दाणे. मी कविता लिहिली अंधार पडला म्हणून, मी कविता लिहिली वीज चमकली म्हणून. आणि माझा एक अरसिक मित्र या कवितेच्या निर्मितीविषयी बोलतो की ही निमिष कविता वाचून मला चार्ली चॅप्लिनची आठवण झाली, म्हणून कविता मोठी निघतात. अशी ही कविता, अशी ही निर्मितीची प्रक्रिया. यानंतर मी बापू दासरींना विनंती करतो. बापू दासरीविषयी मी सांगायची आवश्यकता नाही नांदेडकरांना. ते म्हणाले की आम्ही कुठं काम करतो हे, पण ते समाज कल्याण अधिकारी आहेत, त्याचा संदर्भ सांगत बसत नाही. पण
प्रतिभेचं आणि त्याचं काही देणं घेणं नसतं. बहिणाबाई चौधरी कुठल्या शाळेमध्ये गेल्या होत्या? मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला परी येतं पिकावर. कुठल्याही शाळेचा उंबरटा न चढता बहिणाबाईंनी जीवनाचं फार मोठं तत्वज्ञान सांगितलं. आपण कुठं काम करतो याचं काय फार समजलं नाही. आणि बापू दासरी गझलकार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्या गझला काही सादर करणारच आहेत. मी आता त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना, अजून दुसरा एक महत्वाचा संदर्भ सांगतो आजच्या मैफलीचा. बऱ्याच वेळा एक कवी दुसऱ्या कवीच्या कविता वाचत नाही, पण आजची मैफल अशी आहे की आम्ही आमच्या कविता सांगत सांगत सादर करत करत इतर कवींची आवडलेली कविता आम्ही पण सादर करणार. तुम्ही बापूंना विनंती करतो त्यांनी आपली एक स्वरचित कविता सादर करावी आणि त्यांना आवडलेली इतर कवीची एक कविता सादर करावी. बापू दासरी. एक किस्सा सांगतो. आदरणीय देवीदास फुलारी, मी दत्ता डांगे, कुसुमाग्रज असताना आम्ही त्यांच्याकडे एक नवीन संकल्पना अशी काढली होती की तीर्थयात्रा करायची कशी, की प्रख्यात नाटककार किंवा प्रख्यात कवी यांची सगळ्यांनी जाऊन भेट घ्यायची. आम्ही कुसुमाग्रजांच्या घरी तरण तलावाजवळ नाशिकला त्यांच्या घरी आम्ही सगळ्यांनी सकाळी 8:30-9 वाजता प्रवेश केला. तात्यासाहेब तिथे त्यांचा एक पलंग होता, त्यावर बसलेले होते आणि मग खूप गप्पा केल्या. अतिशय साधेपणाने ते राहत होते. मग मी त्यांना एक प्रश्न केला की सर, म्हणले मला सर म्हणू नको. म्हणलं गुरुजी म्हणतो. हा गुरुजी म्हणले, पृथ्वीचे प्रेमगीत तुमची मला खूप आवडलेली कविता आहे, तर ही तुम्हाला स्फुरली कशी? काय नाही म्हणले, भूगोलाचं पुस्तक घेऊन मी सहज चालत होतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही संकल्पना घेऊन माझ्या मनात तो विचार आला की आपण, आणि ती कविता लिहित गेलो. मग बाकीचे जे तारे आहेत छोटे छोटे ते त्या पृथ्वीकडे ही कधीतरी आपल्याकडे बघेल या आशेने बघतात, असं मला एक माझ्या मनामध्ये संकल्पना आली आणि मग पृथ्वीच्या प्रेमगीत या कवितेचा जन्म झाला असं त्यांनी सांगितलं. तर मग आम्ही या राऊंडमध्ये मला आवडलेली कविता आणि नंतर एक माझी कविता असं आम्ही तिघे सादर करणार आहोत. तर कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता मी या ठिकाणी सादर करतो. युगा मागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धाऊ तुझ्या मी कितीदा करू प्रीतीची याचना. नभाळी तले ना उमाळे न उसासे न ती आग अंगात आता उरे, विसुनी आता यौवनाच्या मशाली उरी राहिले काजळी कोपरे. परी अंतरी प्रेमात प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अणजागती, न जाणे न येणे कुठे चालले मी, कळे तू पुढे अण मी मागुती. दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकीती दिव्य उल्का फुले, परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारले. तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचून या दिव्य तेजक कणा, मला मोहवाया बघे हा सुधांशू तपाचार स्वीकारुणी दारुण. निराशेत संन्यस्त होऊन बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव, पिसाटा परी केस पिंजारुणी हा करी धूमकेतू करी आर्जव. पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ, करी प्रीतीची याचना लाजुणी लाल होऊन या लाजरा मंगळ. परी दिव्य ते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे, नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहून सहावे. तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाणेवर, शहरून येते कधी अंग तुझ्या स्मृतीने उले अण सले अंतर. गमे की तुझ्या रूपात जावे मिळून या गळा घालून या गळा, तुझ्या लाल ओठातली आग प्यावी मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. सुंदर. अमर्याद मित्रा तुझी थोरवी तू मला ज्ञात मी एक धुलीकण, अलंकारण्याला तुझे पाय थोर धुळीचेच आहे मला भूषण, धुळीचेच आहे मला भूषण. बापू दासरी यांचा आता नवीन कविता संग्रह येणार आहे मुग्ध यात्रा नावाचा, आणि त्याचं जे ब्लर्ब आहे ते कुसुमाग्रजांचं आहे. आज कुसुमाग्रज नाहीत, पण त्यावेळी बापूनं त्यांच्या सहीनिशी त्यांच्या हस्ताक्षरामध्ये ब्लर्ब सांभाळून ठेवलेला आहे. बापूंना विनंती करतो मी, तुम्ही थोडासा मोकळेपणी संवाद साधा. बापूशी ज्या गप्पा होतात आमच्या त्या खूप सांगण्यासारख्या आहेत.
त्यांचं पाठांतर एवढं दांडगं आहे, पण त्यांना असं काहीतरी एक सूर मिळाला म्हणजे बापू सांगतात. काहीतरी त्यांना शेर आठवतो. एकदा त्यांनी फार चांगला शेर सांगितला होता. रस्त्याने एक माणूस कोणतरी तहानलेला चाललेला आहे आणि तो जो शायर आहे तो शायर म्हणतो, याला प्रचंड तहान लागलेली आहे, याची तळमळ मी पाहतोय. यावेळी मी माझ्या देहाचं रूपांतर जर एका थेंबामध्ये झालं, एका कचऱ्यामध्ये झालं, तर या माणसाची तहान भागेल. उर्दू शेरो शायरी बापूचा हातखंडा आहे. बापू असं काहीतरी सांगा. हे तर तुम्ही कुसुमाग्रज सगळ्यांनाच माहित आहेत, पण असं तुम्ही कुठला तरी किस्सा सांगत होता मला ह्या उर्दू या संदर्भातला. काय किस्सा आहे तो? तो एक शेर आहे, कचरा म्हणजे थेंब. आणि तो किस्सा असा आहे, मी आणि आमचे मित्र संगेवार आम्ही थम्सअप पीत बसलो होतो. थम्सअप ना? हो, थम्सअप. तर त्यांनी काय केलं की त्या थम्सअपच्या ग्लासामध्ये असं बोट घेतलं आणि असा थेंब टाकला. कवी आहेत ना म्हणले तुम्ही, या थेंबावर कविता लिहा म्हटलं. अरे वर म्हणलं आताच्या आत्ता लिहा म्हणे. म्हणलं मला एक 5-10 मिनिटाची वेळ तर द्याल का? ते म्हणाले ठीक आहे. आणि मग आता जो शेर सांगितला तो आधी मला आठवला की एका थेंबाने एखाद्याची तहान भागू शकते. तर तो शायर असं म्हणतो की एक कतरा ही सही मुझे ऐसी नियत दे मौला, एक कतरा ही सही मुझे ऐसी नियत दे मौला, किसी को प्यासा देखूं तो खुद पानी हो जाऊं. क्या बात, बहुत बढिया. आणि मग तो शेर असं चकाकून गेला. आणि मग माझी मराठी कविता एक अभंग वृत्तामध्ये मी लिहिली. मग ते थेंब जे असं संगेवारांनी फेकला होता, मग माझ्या मनामध्ये विचार आला की या थेंबाचे किती रूप आहेत आपल्या जीवनामध्ये, ते किती आहेत ते बघा. एकाच थेंबाने शहारले अंग, एकाच थेंबाने शहारले अंग, कसा हा प्रसंग जीव घेणा. एकाच थेंबाने शहारले अंग, कसा हा प्रसंग जीव घेणा. एकाच थेंबाने जीव पिचलेला, एकाच थेंबाने जीव पिचलेला, ओटी टिचलेला वांझपणा. एकाच थेंबाने दुधावली गाय, एकाच थेंबाने दुधावली गाय, जग सारे माय म्हणत असे. एकाच थेंबाने उगवला कोंभ, एकाच थेंबाने उगवला कोंभ, प्रसवाचा डोंब मुशीमध्ये. आणि एकाच थेंबाने राखलेला मान, एकाच थेंबाने राखलेला मान, तुळशीचे पान जिभेखाली. आणि एकाच थेंबाने गंगेला पिऊन काळाला भिवून यात्रा सरे. एकाच थेंबाने गंगेला पिऊन काळाला भिवून यात्रा सरे. अशी ती कवितेची निर्मिती त्या संगेवार सरांनी फेकलेल्या थेंबातून झाली. सुंदर. यानंतर मी सुचिता खल्लाळ मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर. सुचिता कवितेपेक्षा अधिक बोलत नाही, तिच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. मी सुचिताच्या कविता जेव्हा वाचतो तेव्हा बऱ्याच वेळा कवितेच्या पानावर मी खूप वेळ थांबावं लागतं, मला खूप वेळ विचार करावा लागतो. ते एक पन्ना नायक नावाच्या कवयित्री आहेत. स्त्री स्वातंत्र्याच्या अनेक कल्पना, अनेक व्याख्या अनेक लोकांनी केलेल्या आहेत, पण पन्ना नायक नावाची जी कवयित्री आहे ती स्त्री स्वातंत्र्याविषयी फार महत्वाचं विधान करते, स्त्री स्वातंत्र्याची व्याख्या करते. मी जेव्हा जेव्हा सुचिताच्या कविता वाचतो तेव्हा तेव्हा मला पन्ना नायक त्यांची रचना आवडते. स्त्री स्वातंत्र्याची काय म्हणते ती? दोन पायापैकी कुठला पाय उकळत्या तेलात टाकायचा, दोन पायापैकी कुठला पाय उकळत्या तेलात टाकायचा आणि कुठला पाय बर्फाच्या ढिगाऱ्यात ठेवायचा, याचं मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे स्त्री स्वातंत्र्य. आणि मला सुचिताची कविता वाचताना बऱ्याच वेळा पन्ना नायक यांची कविता आठवते. मी सुचिताला विनंती करतो की रचना सादर करायची. आपल्या आवडत्या कवी किंवा कवयित्रीची एक रचना सादर करायची आहे, असं या राऊंडचं वैशिष्ट्य आहे. नांदेडात हे कवी संमेलन होत आहे आणि या ठिकाणी आपल्या आवडत्या कवीची कविता सादर करताना मला आवर्जून आठवतात त्या वृषाली किन्हाळकर मॅडम. आमच्या पिढीच्या नवीन कवयित्रींचं पालकत्व ज्यांनी खूप आनंदानं स्वीकारलेलं आहे त्या मातृतुल्य आदरणीय वृषाली किन्हाळकर मॅडमची कविता मला या ठिकाणी सादर करावीशी वाटते.
मॅडमच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे की अतिशय कमी शब्दामध्ये कमी लांबीत खूप काही बोलून जाणारी ती कविता आहे. आणि मला वाटतं खरं तर कविता तीच असते, खूप मोठा पसारा म्हणजे कविता नसतेच. कमी कॉम्पॅक्ट मध्ये जास्त बोलू शकणारी, जास्त सांगू शकणारी कविता, जिचं वैशिष्ट्य अल्पाक्षरत्व आहे, ती कविता खूप सामर्थ्यशाली असते. आणि किन्हाळकर मॅडमची कविता मला तशा अर्थानं खूप माझ्या आवडीची अशी वाटते. त्यांच्या वेदन या कविता संग्रहातली एक छोटी कविता, अगदी 4 ओळींची कविता आहे, ती मला आपल्यासमोर शेअर करावीशी वाटते. कवितेचं शीर्षक आहे कणा. तुमच्या तमाम इच्छांची ओझी वाहताना, तुमच्या तमाम इच्छांची ओझी वाहताना मी विसरलेच होते, माझ्या पाठीला सुद्धा ताठ होता येतं, माझ्या पाठीला सुद्धा ताठ होता येतं. संपली कविता. हे वैशिष्ट्य आहे किन्हाळकर मॅडमच्या कवितेचं. आजच्या सांज कवितेची थीम आहे तुकोबा ते तुकोबा. तुकोबा ते तुकोबा म्हणताना मला या ठिकाणी आवर्जून जनीचीही आठवण होते, करावीशी वाटते. ती जात नावाची कविता घ्या. हा सर, तर जनीच्या अनुषंगानं सरांनी आता सांगितलं की जात नावाची कविता. जनी आणि जात आणि बाई हे त्रिसूत्री समीकरण मला खूप भावून जाणारं वाटतं. तशीच एक कविता इथे सादर करते. हा कवितेचा कागद नाही, हा कवितेचा कागद नाही, जनीचं पुरातन दगडी जात आहे. पसापसा ओळींचा घास वरच्या पाळूतून, कवितेचं भरड पीठ खालच्या पाळूतून. पसापसा ओळींचा घास वरच्या पाळूतून, कवितेचं भरड पीठ खालच्या पाळूतून. जनी जनी तुला समांतर राहताना आपल्या काळासाठी आम्हीही ओढल्या काही रेघोट्या, त्यात किती आकार गवसले ते ठाऊक नाही. जणी तुला समांतर राहताना आपल्या काळासाठी आम्हीही ओढल्या काही रेघोट्या, त्यात किती आकार गवसले ते मात्र आम्हाला ठाऊक नाही. तळव्यावर फोड उठताना शुभ्र कविता तरारून उमटली कागदावर. तो हा कवितेचा कागद नाही, मायबाईच्या जन्माचा फेरा आहे, गोल गोल गोल. तो हा कवितेचा कागद नाही, मायबाईच्या जन्माचा फेरा आहे, गोल गोल गोल. तू विटेवर उभा ठाकलास त्यानंतर आणि त्याआधीही, तू विटेवर उभा ठाकलास त्यानंतर आणि त्याआधीही एक जात, एक जणी, एक कविता भरड भरड भरडली जातच होती, भरड भरड भरडली जातच होती. काढ तुझा सर्वांग सुंदर सावळा हात जात्यावरल्या सोबतीचा, काढ तुझा सर्वांग सुंदर सावळा हात जात्यावरल्या सोबतीचा. माझा फेरा माझा राहू दे, माझा फेरा माझा राहू दे. विठो हे दळण समजून घेणं सोपं नाही, विठो हे दळण समजून घेणं सोपं नाही. धन्यवाद. प्रत्यक्ष जनाबाईच आठवली. खऱ्या अर्थानं पहिला विद्रोह स्त्रीचा सुरू झाला तर संत जनाबाई पासून झालेला आहे. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, पंढरीच्या पेठे लाविले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही. जनी म्हणे देवा झाले मी वेसवा, निघाले केशवा घर तुझे. वाव. आता देवीदास फुलारी सरांना अशी विनंती आहे की त्यांना आवडणारी इतर कवीची कविता आणि त्यांची एक कविता त्यांनी सादर करावी. मी एक अगोदर माझी कविता सादर करतो आणि मला आवडलेली ललिता गादगे यांची कविता सादर करतो. माझी कविता सामाजिक आशयाची कविता आहे. पंढरपूरला आमचे टीके जाधव नावाचे मित्र होते, आज नाहीत ते. त्यांनी गझल म्हणजे बापूच्या परंपरेतले प्राध्यापक टीके जाधव, सुरेश भटांचे शिष्य. लाचार फार झाला आचार माणसांचा, होणार काय दुनिया बाजार माणसांचा. ते वागले असे की मज देव आठवावा, मोठा किती किती हा उपकार माणसांचा. तांड्यात श्वापदांच्या घेऊ चला विसावा, झाला नकोसा शेजार माणसांचा. म्हणजे श्वापदांच्या तांड्यात जाऊ, श्वापद माणसापेक्षा बरी, असं टीके जाधव म्हणतात. माझी जी कविता आहे याच आशयाची आहे. लाचारांच्या राऊळात केवढी आरास आहे, लाचारांच्या राऊळात केवढी आरास आहे, गाभाऱ्यात देवळाच्या पणती उदास आहे. प्रसादाच्या टोपलीला लागलेला हात खोटा, प्रसादाच्या टोपलीला लागलेला हात खोटा. मात्र आता दानवांचा होतो विकास आहे, गाभाऱ्यात देवळाच्या पणती उदास आहे. ईर्षेचे पीक इथले, पेरलेले रान इथले,
ईर्षेचे पीक इथले पेरलेले रान इथले श्वासाच्या प्रांतात त्यांच्या केवढा दुस्वास आहे. गाभाऱ्यात देवाच्या पणती उदास आहे. मृगजळाचा आसरा आता कळा लागलेल्या, मृगजळाचा आसरा आता कळा लागलेल्या उपदेश पामरांना धंदा झकास आहे. गाभाऱ्यात देवळाच्या पणती उदास आहे. आणि शेवटचा शेर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकण्यासारखा आहे. पैदास पांगळ्यांची अन दुष्काळ माणसांचा, पैदास पांगळ्यांची अन दुष्काळ माणसांचा, माणसेच माणसांचा केवढा आभास आहे. गाभाऱ्यात देवळाच्या पणती उदास आहे. गाभाऱ्यात देवळाच्या पणती उदास आहे. ही कविता ऐकल्यानंतर मला आदरणीय सुरेश भटांचा एक शेर आठवला. गेल्यावरी प्राण माझा मी त्यांना कुठे बोलावले, गेल्यावरी प्राण माझा मी त्यांना कुठे बोलावले. खात्री झाली ना त्यांची ते घरी डोकावले. वा, खात्री झाली ना त्यांची ते घरी डोकावले. आता मला आवडलेली एक कविता, माझं अक्षर नारायणी नावाचं एक आस्वादक समीक्षेचं पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यात वेगवेगळ्या प्रकृतीच्या वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या कवयित्री, ग्रामीण कवयित्री, दलित कवयित्री, भाव कवयित्री अशा एक 11 कवयित्री घेऊन त्यांच्या एक एक कविता संग्रहाचा रसास्वाद राग जाधवांच्या हस्ते त्याचं प्रकाशन पुण्याला झालं आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला. सगळी टीम आमची नांदेडचीच होती. त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी करत होते. राग जाधव त्यांनी या आस्वादक समीक्षेविषयी मानुषी हा शब्द वापरलाय. मानुषी, ते स्त्रीवाद वापरत नाही, मानुषी शब्द वापरलेला आहे. आणि सारा शगुप्ताची एक रचना मी पहिल्या पानावर छापलेली आहे अक्षर नारायणीमध्ये. मैं चाहती थी कि अपने सर को अपनी शर्मगाह पर रख देना, मैं चाहती थी कि अपने सर को अपनी शर्मगाह पर रख देना, लेकिन मैं ऐसा नहीं कर सकी इसलिए कि मेरा सर मेरे कंधे तक आता है, मेरी शर्मगाह तक नहीं जाता. ही कविता पहिल्या पानावर घेतली आणि मग मी एक एक कवयित्री, अनुराधा पाटील, प्रज्ञा लोखंडे, आसावरी काकडे, ललिता गादगे अशा वेगवेगळ्या कविता घेतला. अग्निजळ नावाचा एक ललिता मॅडमचा कविता, त्या कवितावर लिहिलं मी अक्षर नारायणीमध्ये. आणि ललिता गादगे यांच्या अग्निजळ मधली एक कविता तुमच्या समोर सादर करतो. ग्रामीण बाज आहे आणि ऐकण्यासारखी गोष्ट अशी आहे की जी मजुरी करायला स्त्री जाते, महिला, तिचं चित्रण या कवितेमध्ये आहे. आणि ती म्हणते की दिवसभर मी कामाला जाते, डोक्यावर पाट्या वाहते, डोक्यावर विटा वाहते, डोक्यावर वाळू रेती वाहते, दिवसभर काम करून येते मुकदमाच्या हाताखाली आणि घरी आल्यावर 4 भाकरी बडवते. तिचा जो उद्वेग आहे ती व्यक्त होतो. 4 भाकरी बडवते आणि नंतर 4 भाकरी बडवून आता 4 घास पोटात टाकावेत आणि अंग टाकावं म्हटल्याबरोबर नवरा येतो दारू पिऊन आणि पेकाटात लात मारतो आणि म्हणतो, काम करायला गेली होतीस का मुकादमासोबत नखरे करायला गेली होतीस. असा आरोप केल्यावर ती ललिता गादगे त्या स्त्रीचं चित्रण आपल्या कवितेमध्ये करते. ती कविता अशी आहे. दिवसभर काम करून आल्यावर अंग घामेजलेला आहे, 4 भाकरी बडवते आणि 4 घास खाऊन आता अंथरुणावर अंग टाकावं म्हटल्याबरोबर दारू पिऊन नवरा येतो, पेकाटात लात मारतो आणि म्हणतो, काम करायला गेली होतीस का मुकादमासोबत नखरे करायला गेली होतीस. असं म्हटल्यावर असं वाटलं की कोणीतरी माझं अंग चिरून मिरचू भरते की काय. असं वाटलं हे झोपडं सोडावं आणि झनान पळावं कुठं बी, पण जावं कुठं. बाईचं जगणं म्हणजे कणकेचा गोळा, घरात ठेवलं तर उंदीर कुरतडतात, बाहेर ठेवलं तर कावळे. गबगार बसले तरी रात्रभर डोळ्यात पाणी येतच राहिलं, रात्रभर डोळ्यात पाणी येतच राहिलं. यानंतर मी बापू दासरी यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. मला आवडलेली कविवर्य ग्रेस यांची एक रचना मी या ठिकाणी ठेवतो, तशी ती सगळ्यांनी वाचलेली आहे तुम्ही.
क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे. बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. देवीदास फुलारी सरांनी पणती ही कविता सादर केली आता. तर त्या कवितेच्या संदर्भातून मला 4 ओळी आठवल्या हिंदीतल्या, माया गोविंद यांच्या. त्या काळी कसं होतं की मोबाईल, फेसबुक वगैरे काहीच नव्हतं, फक्त पत्रव्यवहार. आणि जराही पत्ता चुकला लिहिताना तर ते आपलं मूळ पत्र आपल्याच पत्त्यावर परत यायचं. ह्या संदर्भाला अनुलक्षून माया गोविंद आपल्या कवितेमध्ये 4 ओळीमध्ये असं म्हणतात, डाकियेने द्वार खटखटाया, डाकियेने द्वार खटखटाया अनभाचा पत्र लौटाया, डाकियेने द्वार खटखटाया अनभाचा पत्र लौटाया, मैं थी सांझ थी था सांझ का दिया. डाकिये ने द्वार खटखटाया अनभाचा पत्र लौटाया, मैं थी सांझ थी था सांझ का दिया. डाकिया तू चल दिया बुझा दिया दिया. सुंदर. डाकिया तू चल दिया बुझा दिया दिया. आणि मग मला एक अशीच कल्पना सुचली, आपल्या सोबत राहणारा प्रत्येक जण, मित्र मैत्रीण कोणी असो, हे जरी हसत असले तरी आतून प्रत्येक जण रडत असतो. ही संकल्पना मला आठवली आणि म्हटलं बरं झालं, देवानं जर अश्रूंना रंग दिले असते, माझे अश्रू लाल यांचे अश्रू निळे, तर काय झालं असतं, अशी कल्पना माझ्या मनात आली. आणि मग एका गझलेचा जन्म झाला. त्यातले काही शेर मी या ठिकाणी सांगतो. आसवांना रंग नाही हे किती झाले बरे, आसवांना रंग नाही हे किती झाले बरे, रोज असती रंगली मग या उशीची अस्तरे. आसवांना रंग नाही हे किती झाले बरे, रोज असती रंगली मग या उशीची अत्तरे, उशीची अस्तरे. पापणीच्या आत ओल्या राहतो तो सारखा, पापणीच्या आत ओल्या राहतो तो सारखा, भावनांची वीट घेऊन बांधली त्याने घरे, आठवांच्या आत काही राहिले होते ठसे, आठवांच्या आत काही राहिले होते ठसे, श्रांतलेले भान थोडे काळजावरती चरे. आणि आता हा शेर आहे का, कासवांची हार नोंदा ही सश्यांची मागणी, कासवांची हार नोंदा ही सश्यांची मागणी, चूक आहे लेखकाची मारले जाने खरे. आणि नंतरचा शेर, चांगल्याही वागण्याला पेच पडतो कैकदा, चांगल्याही वागण्याला पेच पडतो कैकदा, काळबंटी प्रश्न काही काळ देतो उत्तरे. आणि शेवटचा शेर सगळेजण लक्ष देऊन ऐका. जीव झाला मोकळा अन पोचला देवा घरी, जीव झाला मोकळा अन पोचला देवा घरी, देव रडला पाहुनी या काळजाची लक्तरे, देव रडला पाहुनी या काळजाची लक्तरे. यानंतर मी सुचिता खल्ला आता समारोपाकडे चाललोत आपण. फक्त 15 मिनिटं आमचे राहिलेले आहेत. 15 मिनिटानंतर कार्यक्रम दुसरा होणार आहे, सांस्कृतिक कार्यक्रम. अतिशय थोडक्यात कुठलंही निवेदन न करता आता कविता सादर करतो आम्ही आणि 15 मिनिटात हा कार्यक्रम संपूया. सुचिता खल्ला. कुंवर नारायण यांची अनुवादित कविता सादर करते. मूळ कविता हिंदीत आहे. कवितेवरचं भाष्य आहे. कविता वक्तव्य नाही साक्ष आहे, कविता वक्तव्य नाही साक्ष आहे, कधी आपल्या समोर, कधी आपल्या अगोदर, कधी आपल्या नंतर. कुणाच्याही इच्छेनुसार थांबवता येत नाही तिचे भाषेतले वक्तव्य. तिचा संपूर्ण अर्थ म्हणजे सत्य. तिचा संपूर्ण प्रयत्न माणूस अधिक चांगला करणं. तिला कसलीही घाई नाही की तिने चिटकून राहावे जाहिरातीसारखे, घोषणांसारखी वाटावी ती आणि जिंकावे निवडणुकांसारखे. तिने माणसांच्या भाषेत कसेही करून कुठेही जिवंत राहावे एवढंच. तिने माणसांच्या भाषेत कसेही करून कुठेही जिवंत राहावे एवढंच. नाही शेवट. अच्छा, म्हणजे आता हे लास्ट राऊंड आहे ना. अच्छा,
माझी पर्याय या शीर्षकाची कविता सादर करते. हातांच्या बोटांचा झुपका पुढ्यात धरून तुम्ही म्हणालात यातले एक निवड. हातांच्या बोटांचा झुपका पुढ्यात धरून तुम्ही म्हणालात यातले एक निवड. तेव्हा निवडले नाही मी काहीच. याचा अर्थ तुम्ही निवडीचे स्वातंत्र्य दिले किंवा मला निवडीची प्रज्ञा नाही असा होत नाही. तसं तर आभाळ, माती, ऊन, वारा यापैकीही निवडले नव्हते मी काहीच. तसं तर आभाळ, माती, ऊन, वारा, पाऊस यापैकीही निवडले नव्हते मी काहीच. अगोदरपासूनच पडून होता हा पसारा. याचा अर्थ तो माझ्यासाठी होता असाही होत नाही. तुम्ही निर्माण कराल असेच हुबेहूब दुसरे एक शहर माझ्यासाठी किंवा पुढ्यात ठेवाल याहून सुंदर तयार जग. हा शुद्ध मानभावी दंभ. पर्याय निर्माण करण्याचा किंवा उत्तमातला उत्तम निवडण्याचा नसतो तसा कोणालाच अधिकार किंवा मुभा. पूर्वनियोजित असते आपली भूक, आपली भाकरी. पूर्वनियोजित असते आपली भूक, आपली भाकरी, आपलं वर्तुळ, आपला परीघ, आपला अवकाश, आपली गती, आपला नरक, आपला मोक्ष कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय. एखाद्याला वाटणं आपण पर्याय दिला, एखाद्याला वाटणं आपण पर्याय दिला किंवा एखाद्याला वाटणं आपण निवडला, हा एक अस्खलित भ्रम मात्र. हा एक अस्खलित भ्रम मात्र. त्यानंतर देवीदास फुलारी सरांना विनंती करतो. सर, ती एक लता मंगेशकरांवरची कोणाची तरी तुम्हाला सांगा बरं जरा. त्या प्रेम धवन यांची ती रचना आहे. लता मंगेशकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आणि आमचे हिंदी मधले कवी प्रेम धवन यांनी लता मंगेशकर एक रचना लिहिली आणि त्यांनी सांगितलं ज्या दिवशी भारतरत्न या पुरस्काराचं वितरण होईल त्या दिवशी ही कविता मी प्रकाशित करेल. भारतरत्न पुरस्काराचं वितरण झालं पण तोपर्यंत प्रेम धवन राहिले नाहीत, पण त्यांची कविता राहिली. आणि काय कविता आहे की आपल्याकडे यदा यदा ही धर्मस्य आपण सगळ्यांना सांगतो की पृथ्वीवर फार जर राक्षसांची प्रवृत्ती निर्माण झाली तर परमेश्वर अवतार घेतो आणि राक्षसांना संपवतो वगैरे वगैरे. तर तो आशय आहे. एक रसिक म्हणतो की हे सगळं अराजक माजले आणि तुम्ही कुठे आहात. तेव्हा परमेश्वर सांगतो की मला काही येणं झालं नाही, पण मी माझी बासरी, एक माझा पावा तुझ्याकडे पाठवलेला आहे. तर हा रसिक विचारतो कोण आहे. तर प्रेम धवन लताबाईच्या यांच्या व्यक्तिमत्वावर ही कविता लिहितात. रात मेरे सपने में अचानक आए कृष्ण मुरारी, पांव पकड़कर उनके मैंने पूछा ये गिरधारी, तुमने कहा था हर युग में आओगे कष्ट मिटाने, क्या इस युग में न आए भूले वचन पुराने. बोला वचन न भूला पीड़ पराई, मैंने अपने बदले अपनी बंसी है भिजवाई. वो बंसी जो 7 सुरों की मीठी धुन सुनाए, प्यार का रस बरसाए, दिल का दुख दर्द मिठाए. एक बार जो सुन ले उसको हो जाए मतवारा, एक भारत क्या इस धुन से झूम रहा है जग सारा. मैंने पूछा भगवान इस बंसी का कोई पता है, हंसकर बोले के वो बंसी भारत रत्न लता है. प्रेम धवन यांची ही रचना. माझी एक रचना सादर करतो. आपल्याला 8 वाजता हे संपायचं आहे, कुठलंही निवेदन न करता. कुठे आहे आज माझा गाव सांगा, कुठे आहे आज माझा गाव सांगा. कौरवाच्या रांगा कान्हा घरी, कुठे आहे आज माझा गाव सांगा. साधू संत होते निघून या गेले, साधू संत होते निघून या गेले. अराजक आले देवालयी, कुठे आहे आज माझा गाव सांगा. सुकोनिया गेले कैवल्याचे झाड, सुकोनिया गेले कैवल्याचे झाड. आता जीवा पाड माया नाही, कुठे आहे आज माझा गाव सांगा. गोठ्यातल्या गाई कसायाच्या दारी, गोठ्यातल्या गाई कसायाच्या दारी. वासरे बिचारी भांबावली, कुठे आहे
माझा गाव सांगा. आणि शेवटी सरते सरिता व्याकुळ ती मासे, सरते सरिता व्याकुळ ती मासे, मातीचे उसासे गाव भर कुठे आहे आज माझा गाव सांगा. वाह वाह, क्या बात. यानंतर हा शेवटचा राऊंड आहे. मी बापू दासरी यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. प्रियकर आणि प्रेयसीचं रूपक घेऊन कुसुमाग्रजांनी लिहिलेली कविता मी सादर करणारच आहे. पण त्याच्या आधी एपीजे अब्दुल कलाम यांचं देहावसान झालं. त्या दिवशी सगळीकडे ती बातमी आली आणि पूर्ण जग एका दुःखामध्ये बुडून गेलं. आणि मग आमचे शंतनू डोईफोडे यांनी मला फोन केला आणि काही असेल तर लिहा म्हटले त्यांच्यावर मी उद्या सकाळी छापतो. दुसऱ्या दिवशी एपीजे अब्दुल कलामांचा अंत्यविधी होता. तर एपीजेंवर लिहिलेली कविता मी या ठिकाणी सादर करतो. नाही मी पोचू शकत तुझ्यापर्यंत कधीच, नाही मी पोचू शकत तुझ्यापर्यंत कधीच, तुला मात्र सदा ओढ होती मला भेटण्याची. माझ्या एका सुखकर क्षणासाठी वाटेल ते करण्याची तुझी तत्परता, माझ्या एका सुखकर क्षणासाठी वाटेल ते करण्याची तुझी तत्परता, नावेत बसून या काठावरून त्या काठावर घेऊन जाणाऱ्या अब्बूंचे शुद्ध संस्कार, नावेत बसून या काठावरून त्या काठावर घेऊन जाणाऱ्या अब्बूंचे शुद्ध संस्कार, या देशाला या काठावरून त्या काठावर नेण्यासाठी तुला तर प्रेरक ठरलेच. पण रामेश्वरच्या महादेवाची आरती आणि रामेश्वरच्या मशिदीत तुझ्या अब्बूंनी दिलेली अजा एक होत तुझ्या आत मिसळत गेली खोल खोल तसू तसूत. पुढच्या निरागस पिढीशी बोलताना तुझ्या चेहऱ्यावर हसू आणि खुशी तरळत असे. शेवटच्या क्षणापर्यंत तुझा एक एक शब्द रक्तात उतरत उतरत क्षीण होत गेला शेवटी, पण उमटला खोल युवा हृदयात. पदवी परीक्षेच्या वेळी आपाच्या विकलेल्या दागिन्यांचे स्मरण होते तुला जीवनभर. पदवी परीक्षेच्या वेळी आपाच्या विकलेल्या दागिन्यांचे स्मरण होते तुला जीवनभर. तू सायकलवर पेपर वाटत फिरलेल्या रस्त्यांवर, तू सायकलवर पेपर वाटत फिरलेल्या रस्त्यांवर फुले घेऊन चिमुरडे आजही उभे आहेत तुझी निरागस नेत्रांनी वाट पाहत. तू सोडलेल्या अग्निबाण आणि उपग्रहांच्या थोडं वर एक गाव वसलंय आज जन्नत मध्ये. तू सोडलेल्या अग्निबाण आणि उपग्रहांच्या थोडं वर एक गाव बसले आज जन्नत मध्ये. तुझ्या अग्निपंखांनी झाकोळलंय आज पूर्ण आकाश. तिथे तुझ्या स्वागताला लक्ष दिवे उजळत आहेत जन्नतचे रस्ते. तिथे तुझ्या स्वागताला लक्ष दिवे उजळत आहेत जन्नतचे रस्ते. नुसती रोषणाई तिथे आणि इथे मात्र निबिड अंधार, आणि इथे मात्र निबिड अंधार. आता कुसुमाग्रजांची एक जय पराजय नावाची कविता आहे. एकदम छोटी कविता आहे, कारण की ती मला या ठिकाणी सादर करावीशी का वाटते तर आपलं आपसातलं, मग ते प्रियकर प्रेयसीचा असो, मित्र मैत्रिणींचा असो, मित्र मित्राचा असो, शेजाऱ्याचा असो, प्रेम किती उदात्त असलं पाहिजे हे एका अत्यंत छोट्याशा कवितेत कुसुमाग्रजांनी सांगितले. त्या कवितेचं नाव आहे जय पराजय. जय पराजय नावाची कुसुमाग्रजांची कविता. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा आभाळात पोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा आभाळात पोचलेलं. यानंतर मी सुचिता खल्लाळ मॅडमला या ठिकाणी पाचारण कर. नुकतेच आपल्या मराठवाड्यातल्या अनुराधा पाटील यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. त्या मराठी कवितेवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांच्या हृदयात विराजमान झालेली त्यांची अशी कविता आहे. भारतीय स्त्रीवाद खऱ्या अर्थानं जर कोणी कवितेत लिहिलं असेल तर मला वाटतं अनुराधाबाईंचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागेल. त्यांची पोरी या शीर्षकाची कविता इथे सादर करते. पुलाच्या कठड्यावर पाय झुलवत बसली मुलगी,
पुलाच्या कठड्यावर पाय झुलवत बसली मुलगी, मी विचार करते ती मोठी झाल्यावर इकडे उडी घेईल की तिकडे. ती देईल मुलाला जन्म की नुसत्याच मुली जन्माला घालून गोवली जाईल अक्षम्य अपराधाच्या साखळीत. मी पाहते तिला गरगरत्या आकाश पाळण्यात वाहत्या वाऱ्याच्या कानाशी बिलगून खिदळताना, जिथं जमिनीवरचे पाय सुटण्याची भीती तिला स्पर्शही करत नाही. पण पुढं आबादित राहील तिचं हे टिकली बांगडीचं चिमुटभर स्वातंत्र्य, की बाप नवरा मुलगा परंपरेच्या या काटेरी कुंपणातच अडकून पडेल तिचा पदर. तिला करता येईल टकमक टोकावर उभं राहून हाती न येणाऱ्या झगमगत्या नक्षत्रावर स्वतःला उधळून देऊन प्रेम, की अंगवळणी पडलेल्या सवयीनं ती मोजेल मुकाट हमखास चुकणारे आयुष्याचे पहिले पाडे 55. ती वाचते शाळेच्या जुनाट बाकावर बसून नेमलेली पुस्तकं एकाग्रतेनं. कदाचित कळेल तिला गाजलेल्या पुस्तकाच्या नुसत्या आवृत्त्यांवर आवृत्त्या आणि माणूस तेवढा संपूर्ण कागदाबाहेर कुठेही, की तिच्या कक्षेबाहेरच राहील आयुष्य नावाची ही गाजराची पुंगी. वाजली तर वाजू द्यावी, नसता मोडून खावी, अशा बेहद्द कडू घासासोबत गिळण्याची गरज. पोरी पोरी उपलब्ध नसतंच कधी दुःखाला अर्थपूर्ण करणारं कुठलंही रसायन. आणि आपले काळे पंख पसरून ते कवेत घेतं तुमचं उरलं सुरलं आकाश. म्हणून जगण्याच्या अंगानच उलगडत न्यावा लागेल तुला तुझ्या झुलत्या झोक्याच्या दोराला पडणारा पीळ, आणि स्वीकाराच्या दिशेनंच मोजावं लागेल तुझ्या जमीन आसमानातलं अफाट अंतर, तुझ्या जमीन आसमानातलं अफाट अंतर. क्या बात, सुंदर. तमाम इथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्रिया आणि सुचिता कल्लाळ मॅडम यांच्यासाठी फक्त 4च ओळी सांगतो. माझ्या बहिणींनी लिहिलेल्या आहेत त्या. अभिमानाने सांगत असते बाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे, युग करत्या त्या शिवबाची मी आई आहे. इतिहासाच्या पाना पानावर मी अंकित, इतिहासाच्या पाना पानावर मी अंकित, आशय भरल्या अभिव्यक्तीची शाई आहे. आणि अंदाजावीण नकोस डिवचू स्वाभिमान तू, अंदाजावीण नकोस डिवचू स्वाभिमान तू, उठता पेटून अंगाराची खाई आहे. कळी खुडाया नकोस लावू जन्माआधी, कळी खुडाया नकोस लावू जन्माआधी, तुझ्या अंगणी दरवळणारी जाई आहे. अभिमानाने सांगत असते बाई आहे. सुंदर. आणि आता ह्या सुंदर मैफिलीचा समारोप देवीदास फुलारी सरांना त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. एक अल्पाक्षरी कविता. वेदना असते नितांत सुंदर, वेदना असते नितांत सुंदर, कवितेच्या बोटीचे बंदर. आणि आपल्याला शब्द दिल्याप्रमाणे तुकोबा ते तुकोबा, बापू दासरी यांच्या स्वतः लिहिलेल्या तुकारामाच्या रचनेनंतर प्रत्यक्ष तुकारामाचा एक अभंग आता सादर करतो आणि समारोप करूया. हा वैष्णवांचा मेळा समोर जमलेला आहे आणि ह्या मेळावा ह्या रसिक मायबापांना अभिवादन तुकोबाच्या शब्दातून करतो. आणि ही समारोपाची शेवटचा तुकोबाचा अभंग, तुकोबा ते तुकोबा या मैफलीचा आम्ही आता समारोप करत आहोत आणि तुकोबाचा अभंग सादर करतोय. वैष्णवा सांगाती सुख वाटे जीवा, वैष्णवा सांगाती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा कायणे रे, आणि कमी देवा कायने ने, आणि कमी देवा कायने ने, आणि कमी देवा कायने ने, आणि कमी देवा कायने ने. वैष्णवा सांगाती सुख वाटे जीवा, लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, नकडे साधन या परते, नकडे साधन या परते, नकळे सा
या परते न कळे साधन या परते न कळे साधन या परते वैष्णवा सांगाती सुख वाटे जीवा. आणि शेवटी तुका म्हणे आता आपुल्या सायासी तुका म्हणे आता आपुल्या सायासी आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे. वैष्णवा सांगाती सुख वाटे जीवा वैष्णवा सांगाती सुख वाटे जीवा. धन्यवाद धन्यवाद. या मैफिलीचा समारोप करताना एक शेवटचा शेर बशीर बद्र यांचा सांगतो की उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए. धन्यवाद. या मैफिलीत नांदेडमधील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा प्रशासन नांदेड, वाघाळा शहर महानगरपालिका व गुरुद्वारा बोर्ड नांदेड तसेच नागरी सांस्कृतिक समितीच्या वतीने या देखण्या काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफिलीस श्री लक्ष्मण संगेवार, विजय बंडेवार, विजय जोशी, अध्यक्ष शंतनू डोईफोडे, उमाकांत जोशी, विजय होकर्णे आदी मान्यवर उपस्थित होते. लोकाधिकार न्यूज नांदेड.